आता डिझेल भरून आपण नागपूरला चाललो आहे आणि नागपूरहून या व्हिडिओमध्ये एंट्री आणि एक्झिट दोन्ही दाखवणार आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण नागपूरला चाललो आहे. आपल्या चॅनलला ट्यून करा आणि लवकरात लवकर नागपूरचा पण व्हिडिओ टाकतो मी. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय पण तुम्ही सबस्क्राईब कमी करताय, ठीक आहे? तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि हिट द बेल आयकॉन. नजारा बघा पुढे एकदम जंगल. काहीच आपण आता नागपूरला चाललेलो आहे आणि नागपूरला आपण काही तुरळक गोष्टीच एक्सप्लोअर करणार आहे, कारण की टायमाचा अभाव आहे आणि लवकरात लवकर आपल्याला जास्त डिस्टन्स पण कवर करायचं आहे. त्यासाठी आपण काही तुरळकच गोष्टी नागपूरमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. तर त्या तुम्ही बघण्यासाठी चॅनलला ट्यून करा आणि सबस्क्राईब करा. आता बघा बाहेरचा सिनॅरो कसा झालेला आहे, कारण की थोडासा पाऊस पडून गेलेला आहे सध्या. त्या पावसाने सगळं काही हिरवंगार झालेलं आहे आणि जो रोड आहे तो पण एकदम सिनिक झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता वर्धा बायपासला आहे. वर्धा सिटी पूर्ण बायपास झालेली आहे. आपण बायपासने जातो आहे आणि हा जो पूल आहे हा वर्धा सिटीमध्ये लागतो आपल्याला आणि खालून ट्रेन जाते इथून, तर तुम्ही बघू शकतात. हाय गाईज, आत्ता आपण यवतमाळहून वर्धा आणि वर्धा जो आपला रस्ता आहे नागपूर जाण्याचा तो त्या जुन्या रस्त्याने चाललो आहे आपण. हे माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही, तो समृद्धी आहे. समृद्धीला चढण्यासाठी पाठीमागे सिटीतूनच एक बायपास जातो, त्याने जावं लागतं. पण आपण आता साध्या रस्त्याने चाललो आहे नागपूरला. तर बघू याचं हा रोड कसा आहे. हे बघा पाठीमागे समृद्धी चालला. गाईस, तुम्ही बघू शकता आपण नागपूर सिटीमध्ये एंटर झालेलो आहे. बघा सिटी सुरू झालेली आहे आणि आता आपल्याला लेफ्ट साईडला आपल्याच नागपूर मेट्रोचं दर्शन होणार आहे, कारण की बाजूला ज्या रोडच्या बाजूनेच मेट्रोचं रस्ता आहे, तर तुम्हाला मेट्रो पण दिसणार आहे. बघा ही बाजूने मेट्रो चालली आहे आणि G20च्या वेळेस जे सौंदर्यीकरण झालं होतं शहराचं ते अजून पण आहे. आणि नागपूरमध्ये सगळ्यात मोठा आशियातील 3 लेअर व्हेकल रोड तयार झालेले आहे. म्हणजे वरती मेट्रो, खाली अजून एक पूल आणि त्याच्या खाली रोड, म्हणजे 3 लेअरमध्ये गाड्या चालतात इथे. Patterns leaving its mark.
बघा काहीच आपण 2 तासाच्या जर्नीनंतर आता कुठे पोचलेलो आहे. एक्झॅक्ट दीक्षाभूमीच्या समोर पोचलेलो आहे. आता आपण इथे थोडं एक्सप्लोर करू आणि राहण्याची व्यवस्था करू. आणि तुम्हाला बघू शकतात हे नागपूर सिटी आहे. नागपूर सिटी ही संत्र्यासाठी फेमस आहे. इथं संत्रा बर्फी पण भेटते. कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाकोणाला संत्रा बर्फी आवडते. राईट साईडला नॅशनल इन्स्टिट्यूट कॅन्सर इन्स्टिट्यूट. इथं समृद्धीचं स्टार्टिंग आहे पॉइंट. इथं खूप मोठं गार्डन आणि बायपास बनवलेलं पूर्ण असं रिंग रोड म्हणता याला ड्रोन शॉटमध्ये खूप छान दिसतं. तुम्ही याला ड्रोन शॉटमध्ये पाहिजे व्हिडिओमध्ये बघू शकता. रोड बघा, मुंबई 770 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग शिर्डी 530 मुंबई 770 छत्रपती संभाजीनगर असेल इथून 450च्या आसपास. बघा आता पुढे ते एंट्री. गाईज आपल्या चॅनलवर आतापर्यंत समृद्धीचा पूर्ण व्हिडिओ आलेला आहे. आणि आता नागपूरहून जो समृद्धी चालू होतो त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आता आलेला आहे. बघा इथं पूर्ण एंट्री गेट. इथून नागपूरचा जो समृद्धी सुरू होतो तो इथून चालू होतो. आता आपला राहिला फक्त इगतपुरी ते मुंबई. तो पण आपण लवकरच कंप्लीट करायचा प्रयत्न करू. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. गाइज ही एंट्रन्स आहे. नागपूरहून सुरू होतो तो रोड. लेफ्ट साइड ड्रायव्हिंग होती ते गाडीची जीप रँगलर. अदर साइड कंट्रीची गाडी होती.